छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचं नाव ठळकपणे भारताच्या नकाशावरती उमटवणारं धाडस ज्यांनी केलं असे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचं पूजन करत आणि भारतीय संस्कृतीचं पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीपप्रज्वलन करत आजच्या या सोहळ्याची सुरुवात सन्माननीय या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय। मंचावरती उपस्थित असलेले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सन्मान्य खासदार भास्कररावजी पाटील खटगावकर साहेब, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, सन्मान्य आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, सन्मान्य आमदार विक्रमजी काळे साहेब, सन्मान्य आमदार सतीशजी चव्हाण, सन्मान्य आमदार संजयजी बनसोडे, सन्मान्य आमदार राजेशजी विटेकर, सन्मान्य आमदार राजू नवघरे, सन्मान्य श्री ओमप्रकाशजी कोकर्णा, डॉक्टर सौ मिनतताई निरंजन पाटील खटगावकर, सन्मान्य श्री मोहन अण्णा हंबर्डे, सन्मान्य श्री अविनाशजी घाटे, सन्मान्य सरजीत सिंग गिल, सन्मान्य राम पाटील राजूरकर, सन्मान्य दिलीपराव माधवराव धर्माधिकारी आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत। श्री बाळासाहेब रावणगावकर, श्री जीवन पाटील घोगरे, श्री बाळासाहेब पाटील खटगावकर, श्री रवी पाटील खटगावकर या सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत करते आणि विनंती करते मंचाच्या सभेची गर्दी कमी करा आणि सहकार्य करा। आणि या निमित्ताने या मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत इथं झाल्यानंतर आज महाराष्ट्र सन्मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। सन्मान्य नामदार अजितदादा पवार साहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण इथे स्वागत करूया। महाराष्ट्राच्या विकासाचा वादा सन्मान्य नामदार अजितदादा, सन्मान्य नामदार अजितदादा, मी पुनश्च एकदा त्यांचं या सोहळ्या प्रसंगी स्वागत करते। हलगी बंद करा प्लीज, पलीकडची हलगी बंद करा, पलीकडची हलगी बंद करा प्लीज। आजच्या या सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्र गीतामध्ये महाराष्ट्र गीताच्या सन्मानासाठी सगळ्यांनी जागेवरती उभं राहावं। सर्वांना विनंती आहे जागच्या जागी आपण उभं राहायचंय, जागच्या जागी उभं राहायचं आपण।